हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणी. फॅशन आयडिया बाय प्रिया यूट्यूब चॅनल मला आपलं स्वागत आहे. चला तर आज काय इथं बघा मी छान असं बाही डिझाईन शिवलेलं आहे. ते तुम्हाला दाखवते काय काय घेतलेलं आहे. तर इथं मग बघा साडीतले कपडे घेतलेले आहेत. म्हणलं साडीतले जरा छान असे डिझाईन करावे म्हणून त्यासाठी बघा मी साडीतले असे छान असे बघा इथं चौकोन कपडे करून घेतले आहेत. एक बारीक मोठं एक छान असं रुंदीचा कपडा घेतलेला आहे आणि एक छोटंसं लटकन घेतले. तर व्हिडिओ कंटिन्यू करू. इथं बघा पहिल्यांदा बाही अशी व्यवस्थित म्हणजे आतला अस्तरच्या आपण बाही कट केली आणि ती व्यवस्थित ठेवून घ्यायची आणि सरळ आहे असं आपण बघा 2 इंच टाकणार आहोत उंची. जरी तुम्हाला बारीक मोठी पाहिजे तेवढी टाकली चालेल. खालनं रुंदी 1.5 इंच टाकणार आहे म्हणजे ओपन केलं की डबल घडीची बाजू नाही त्यामुळे 3 इंच होणार आहे. तर तुम्हाला पाहिजे असेल मोठी साईज किंवा छोट्या साईजमध्ये केलं तरी चालेल. आता एक कट करून घेऊया त्रिकोणी शेपमध्ये असं शेप देऊन त्यात आता कट करून दाखवते तुम्हाला. कट करून घेतलेलं आहे छानपैकी आपल्या असे बघा बाही तयार झालेली आहे. आता बघा सगळ्यात अगोदर खाली ब्लाऊज पीस मांडायचा. सरळ बाजू वरच्या साईडला करायची आणि त्याच्यावर बघा अस्तर मांडणार आहोत. फक्त खोल बाजू बघायची एकीकडे आणि एकीकडे आली काय बघायची. सगळ्यात अगोदर काय करायचं ब्लाऊजची सरळ बाजू वरती ठेवायची आणि त्याच्यावर अस्तर मांडायचा आणि व्यवस्थित आहे असं स्टिच करायला घ्यायचं पाव इंचानं. जसं त्रिकोणी शेप आहे तिथे पण व्यवस्थित असं दाब फिरवून आहे या शेपमध्ये व्यवस्थित असं स्टिच करून घ्यायचं. कारण आपण बाह्य आतल्या साईडला दुमडणार नाही मग वरच्या साईडला सरळ बाजू आली पाहिजे करायचं व्यवस्थित. हो का जेवढं आपल्या शिलाई मेजरमेंट ठेवलं ना तेवढं असं व्यवस्थित पूर्ण बाहीला बघा छान असं स्टिच करून घ्यायचं. स्टिच करून झालं की हो का एक्स्ट्रा कपडा आहे तो व्यवस्थित आपण कट करून घेऊया. बघा त्रिकोणामधनं पण व्यवस्थित कट करायचा मध्ये त्रिकोणला जरासा कट देऊन घ्यायचा म्हणजे व्यवस्थित बाही डिझाईन आपली होते. आता हो काही बाही करून झाले तर आता दाब शिलाई द्यावी लागेल. अस्तर व दाब शिलाई द्यायची. फक्त त्रिकोणी जिथं मध्ये आलेलं आहे तिथं शिलाई द्यायची नाही. तिथनं जरा दाब व्यवस्थित पुढं उचलून घ्यायचा. पुढच्या साईडला आहे असं दाब शिलाई देऊन घ्यायची. दाब शिलाई देताना अस्तर ते कपड्यावर दाब शिलाई देऊन घ्यायची व्यवस्थित. बघा दाब शिलाई देऊन झाले की आता बघा सगळे धागे वगैरे कट करून घ्यायचे. बघा अस्तर आत घालूया आणि बाही सरळ करून बाहेर काढून घेऊया व्यवस्थित. काणी कोपरे असतील ती व्यवस्थित बघा असं कसं सहीने व्यवस्थित असं बाहेर काढून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित आपलं बाही देऊन. आता बघा वरच्या साईडनं बाहीला आपण शिलाई द्यायला घेऊया. शिलाईला व्यवस्थित सगळा अस्ताचा कपडा आत घालायचा आणि आहे त्या शेप पूर्ण अशीच पूर्ण बाहीला छान अशी आपण डिझाईन करून घेणार आणि मग ब्लाऊजचा आहे एक्स्ट्रा कपडा तो कट करून घ्यायचा. जरी माझ्या चॅनल नवीन असेल ना तर फॅशन आयडिया बाय प्रिया यूट्यूब चॅनल नक्की लाईक सबस्क्राईब करा म्हणजे पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. काल पण मी बघा वन टेक्स ब्लाऊजचं कटिंग वगैरे दाखवलं तर ज्याचं पण कटिंग बघायचं असतं माझ्या चॅनल नक्की जाऊन बघा. सहज सोप्या रीती मी कटिंग आणि टिचिंग दाखवलेलं आहे. बघा असं छान असं पूर्ण अस्तर आपण जोडून घेणार आहोत. एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा व्यवस्थित. इथं बघा मी जरा म्हटलं साडीतलं ब्लाऊजचं जरा वेगळा होता ब्लाऊज ना साडीत पण जरा वेगळे ना म्हणून साडीतलं मी छान असं म्हणलं बस काहीतरी युनिक डिझाईन करावे म्हणून असं बघा शिवलेलं आहे. तुम्ही असं नक्की ट्राय करा. आता बघा ही छोटी पट्टी घेतलेली आहे. पट्टीला डबल फोल्ड करायचं आणि अजून एक फोल्ड करून बारीक पट्टी अशी करून आपण त्यावर टिच करून घेणार म्हणजे एक पट्टी काढणार आहोत छान अशी. व्यवस्थित सगळं कपडा आत सरकवायचं जेणेकरून धागे वगैरे निघणार नाहीत. अशी बघा छान अशी पट्टी तयार करून घ्यायची. पट्टी तयार केली चालेल किंवा छानपैकी अशी नॉडगत तयार केलं तरी चालेल. आता त्रिकोणी शेपमध्ये आपण लावायला घेणार आहोत. तो पुढच्या साईडला असं ठेवायचं जसं त्रिकोण आहे त्या मापावर व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं म्हणजे एकसारखं होईल. व्यवस्थित बरोबर असं ठेवून घ्यायचं. जेवढा त्रिकोणचं आपण घेतलेलं माप तेवढं असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं म्हणजे कमी जास्त होणार. आता बघा दुसऱ्या साईडने पण असंच व्यवस्थित ठेवायचं बरोबर आहे असं आणि स्टिच करायचं व्यवस्थित जोडून घ्यायचं. आता हे बघा जोडून झालेलं आहे. तर एक्स्ट्रा खालचा राहिलेल्या पट्टीचा कपडा कट करून घ्यायचा दोन्ही साईडचा पण. आता हे कट करून झालेलं आहे. तर आता बघा आपण लेस लावायला घेणार. इथं बघा मी छोटी बॉर्डरवाली लेस घेतलेली आहे त्यावर जसं आपण शेप केलं त्याच्यावर व्यवस्थित लेस लावायला. तुम्हाला लावायचंच लावलं नसेल तरी काही हरकत नाही कारण हे जरा कॉटनमधली साडी आहे
आणि ह्याला काही जर सिल्क साडी असेल तर लेस असते, कॉटनमध्ये साडीला काय ह्याला लेस वगैरे नाही. मग म्हणलं चला काय तर म्हणलं बाईला छोटीशी म्हणलं छानशी डिझाईन करावी. आहे त्या शेपमधनं व्यवस्थित त्रिकोणी शेपमधनं खालच्या साईडला लेस फोल्ड करून व्यवस्थित दाब उचलून व्यवस्थित आहे असं लेस लावून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित लेस लागली जाते. कोण्यावर लेस कधी करताना फोल्ड करायची जराशी लेस खालच्या साईडला आणि व्यवस्थित अशी लेस लावून घ्यायची, म्हणजे लेस एकसारखी लागली जाते. आता बघा जेवढी पाहिजे तेवढी ठेवायची आणि राहिलेली लेस कट करून घ्यायची. इथं बघा जरी तुम्हाला जाड बॉर्डरवर लेस जाड वाढ लावली तरी चालेल. छान असं आपलं बघा लावून झालेलं आहे. तर बघा आपलं साधं सिंपल किती छान आपली बाही डिझाईन होणार आहे. आता बघा मी त्रिकोणी कपडे घेतलेले, पहिला मोठं जरा त्रिकोणी कपडा चौकोनी कपडा घेतलेला ना त्याचा त्रिकोण करून घेतलेला आणि त्याच्यावर टीच करून घ्यायचं. तर आपण वरच्या साईडला थोडंसं हलकीशी छान अशी आपण डिझाईन करणार. जरी तुम्हाला खालच्या साईडला अशी पट्टी लावायची असली तर मध्ये त्रिकोण लावली तर चालेल. ओपन नसेल ठेवायचं ना तरी मग काहीतरी युनिक असं पण छान डिझाईन होणार आहे. आता दोन्ही कपड्यांनी छान असं ठेवून घेतात. आता वरती टोकावर ठेवायचं. फक्त चौकोन घेताना मोठं घ्यायचं, एक्स्ट्रा राहिलेला कपडा कट करता येतो कमी पुढं नाही, म्हणजे बाही ती बरोबर शिलाईमध्ये गेलं पाहिजे. आता त्रिकोण मी मध्ये बरोबर ठेवून पूर्ण ह्याला असं त्रिकोणी करून स्टिच करून घेणार आहे. व्यवस्थित असं करून घ्यायचं. फक्त घेताना एक्स्ट्राचं मोठं घ्यायचं, एक्स्ट्रा कपडा कट करायला परत आपल्याला ते शिलाईत पण बरोबर घालवायचं आहे. आता बघा दुसरा कपडा असाच आहे, तो आपण छोटा घेतलेला ना तो बाबा पुढच्या साईडला व्यवस्थित ठेवून घ्या. तो पण घेताना एक्स्ट्रा घेतला तरी चालेल. फक्त जरा बाहेर आलं तर कट करता येतं पण कमी पडू नये, कारण बाही जोडले की ते आपली शिलाई सगळी आत गेली पाहिजे. जसं पहिला त्रिकोणी शेप लावून स्टिच करून घेतलं तसं ह्याला पण टीच करून घ्यायचं. स्टिच करून झालं की बघा एक्स्ट्रा कपडा आहे तर व्यवस्थित आपण कट करून घेतलेला आहे. छान असं बघा आपली युनिक काय ते बाईची डिझाईन तयार झालेली आहे. इथं बघा छोटंसं मी असं लटकन घेतलेलं आहे. लटकन आपल्याला कुठं पण असं आपलं आणून ठेवले की आपल्याला छान अशी उपयोग आणि व्यवस्थित बघा मधल्या त्रिकोणी शेपमध्ये मी असं छान असं लटकन लावणार आहे. तर तुम्हाला तसं नको असलं तर छोटंसं कापडी लटकन केलं तरी चालेल. आणि असं व्यवस्थित हो का लावून घ्यायचं. फक्त लावताना व्यवस्थित असं लावून घ्यायचं, म्हणजे छान असं दिसलं पाहिजे. पहिलं गाठ देऊन व्यवस्थित असं घ्यायचं, व्यवस्थित धाग्याने बघा त्याला पॅक करून घ्यायचं, जेणेकरून निघणार नाही. त्यामुळे व्यवस्थित असं जरी तुम्हाला हवं असल्या तुम्ही छोटीशी रेडीमेड नॉट घेऊन त्याचं पण छान असं त्याला कापडी लटकन करून पण लावू शकता. ते छान असं बघा आपलं लटकन लावून झालेलं आहे. तर बघा किती छान आपल्या दोन्ही बाही तुम्हाला दाखवते स्लीव्स किती छान आपली छोटीशी आपली साधी सिंपल युनिक डिझाईन झालेली आहे. तुम्ही अशी नक्की ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटण्यास नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी फॅशन अँड अबॅपी यूट्यूब चॅनल नक्की लाईक सबस्क्राईब करा, म्हणजे पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि बघा छान असं मी हातावर ठेवून दाखवलेलं आहे. छान साधी सिंपल आपली बाही डिझाईन झालेली आहे. तुम्ही अशी नक्की ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला सांगा. साधी सिंपल तुम्ही कुठल्याही बाहीला अशी छान अशी डिझाईन करू शकता. तर चला बाय बाय, धन्यवाद. पुढल्या व्हिडिओ भेटू. थँक्यू फॉर वॉचिंग.